आपण पाहतोय की आज या ठिकाणी पत्रकार संघटनेतर्फे रायगड प्रेस क्लबच्या वतीनं आज या ठिकाणचा जो टोल आहे खारपुडी टोल हा बंद करण्याची मागणी या ठिकाणी पत्रकार करत आहेत। आणि आपण पाहतोय की या ठिकाणी यशवंत देशमुख सह त्यांचं नेतृत्व यशवंत देशमुख करतात, पण या ठिकाणी जे पत्रकार आहेत पत्रकार संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी हा टोल नाका बंद करण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे। कारण बऱ्याच दिवसापासून या रस्त्याचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही। असं काम पूर्ण झालं नसतानाही ज्या पद्धतीने टोल आकारला जातो आणि हा टोल ज्या पद्धतीने सुरू केले, आपण पाहतो की हा टोल नाका आहे आणि या टोल नाक्यावरती या ठिकाणी टोल आकारला जातो आणि हे टोल रद्द करण्यासाठी आज पत्रकार संघटनेच्या वतीनं रायगड प्रेस क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे। आणि हा गोवा मार्ग जो आहे या गोवा मार्गाचा आतापर्यंत जो काम आहे ते पूर्ण झालं नसतानाही कशा पद्धतीने टोल या ठिकाणी उपस्थित केला जातोय। आपण पाहतोय की पत्रकार संघटना रायगड प्रेस क्लबच्या वतीने या ठिकाणी टोल बंद करण्याचं हे आंदोलन जे सुरू आहे आणि टोल जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। ज्या ठिकाणी आपण पाहतो की रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही, रस्ता पूर्ण झाला नाही, रस्त्याच्या कामाच्या देखील या ठिकाणी टोल ज्या पद्धतीने सुरू आहे हा टोल बंद करण्यासाठी आज रायगड प्रेस क्लबच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे यशवंत देशमुख यांच्यासह सर्व पत्रकार या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। आणि विशेष पाहायला गेलं तर हे आंदोलन हा टोल जो आहे यापूर्वी या टोलसाठी बरेचसे आंदोलन झाले। रस्ता या ठिकाणी ठीक नसताना गोवा महामार्गावरती अद्यापही भरपूर अपघात होत असतात। असं होत असतानाही रस्त्याचं काम न करताच टोल कशा पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे हा जवाब या ठिकाणी पत्रकार संघटनेतर्फे विचारला जात आहे। आपल्यासोबत रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष आहेत गोपाल सर, आता आपण सगळ्यात तुम्ही टोल बंद करायला सांगितलं, काय सांगाल यावर? गेले 17 वर्ष यशवंत देशमुख साहेबांच्या नेतृत्वात रायगड प्रेस क्लबने या गोवा महामार्गावर होणारे अपघात या अपघाताला कुठेतरी आळा बसायला पाहिजे आणि नागरिकांचा प्रवास अगदी सुकर व्हावा यासाठी 17 वर्षापासून देशमुख साहेबांच्या नेतृत्वात रायगड प्रेस क्लबने आंदोलन करून या कामाला चालना दिली। मात्र हा काम पूर्णत्वास निश्चित झाला याचा आम्हाला आनंद आहे की आम्ही तो आंदोलन केलेला आणि तो पूर्ण। मात्र अनेक ठिकाणी काम चालू असताना अर्धवट काम असताना जिथल्या प्रशासनाने टोल वसुली करून इथल्या जे वाहन चालक आहेत त्यांच्याकडून खिसा कापण्याचा प्रयत्न जो केलेला आहे हा जुलमी आहे। याला आमचा विरोध आहे। आमचं म्हणणं एकच आहे, काम पूर्ण करा आणि नंतर तुमचा टोल चालू करा, ही मुख्य मागणी आमची आहे। अगदी आपण पाहतोय की या ठिकाणी ज्या पद्धतीने सगळे पत्रकारांनी या ठिकाणी आंदोलन केलंय, आपण पाहूयात ह्या आंदोलनाचं स्वरूप।